यानंतर महत्त्वाची ब्रेकिंग बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरातील पेट्रोल पंपावरती शुकशुकाट दिसतोय। शहरातल्या पेट्रोल पंपावर सकाळपासूनच नो स्टॉकचे बोर्ड लागलेले। ट्रक चालक संघटनेचा बंद असल्यामुळे पेट्रोल मिळणार नाही या भीतीमुळे काल रात्री उशिरापर्यंत शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली होती। रात्री पेट्रोल डिझेल भरून घेतल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर आज सकाळी पेट्रोल आणि डिझेल नसल्याचं सुद्धा दिसून येत आहे। ट्रक चालक संपावरती का गेलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्र सरकारच्या प्रस्तावित हिट अँड रन कायद्याला ट्रक चालकांचा विरोध आहे। रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे आणि याचाच विरोध त्यांनी केलाय। 10 वर्षांच्या शिक्षेसह 7 लाखांच्या दंडाची सुद्धा तरतूद या नवीन कायद्यात केलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमीवरती आपण पाहतोय की ट्रक चालकांनी एल्गार पुकारलेला आहे आणि संभाजीनगरामध्ये सुद्धा पेट्रोल पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि नो स्टॉकचे बोर्ड सुद्धा आता पेट्रोल पंपावर विविध ठिकाणी लावल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे नागपूरच्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। काल सकाळपासूनच अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर ट्रक थांबवल्यामुळे पेट्रोलचे टँकर हे शहरांमध्ये पोहोचूच शकले नाही। तर आज पेट्रोलचे टँकर कुठे अडवण्यात आले नाहीये, त्यामुळे पेट्रोल डिझेल उपलब्ध होईल अशी माहिती आता पेट्रोल असोसिएशन कडून सांगितली जाते। मात्र लोकांमध्ये भीती असल्यामुळे रात्री ज्यांना पेट्रोल मिळालं नाही ते सकाळपासूनच भीतीपोटी गर्दी करतायत। पेट्रोल मिळेल नाही म्हणून यासाठी आले होते। काल टीव्हीवर माहीत पडलं की ट्रक ड्रायव्हर लोकांची स्ट्राईक आहे, त्यामुळे पूर्ण ऑल इंडियामध्ये पेट्रोल पंप बंद होणार आहे, पेट्रोल संपणार आहे। त्यामुळे आम्ही काल रात्रीपासून आमच्या एरियातल्या आजूबाजूच्या सर्व ठिकाणी पाहिलं, पण पेट्रोल पंप तिथे अवेलेबल नव्हतं आणि काल 200 ते 300 एक पेट्रोल पंपवर गाड्या उभ्या होत्या। रात्री 10:30पर्यंत कुठेच पेट्रोल सापडलं नाही। तर सकाळी आम्ही 6 वाजता लागलो होतो। जसं मी जॉबवरून, आज माझी नाईट ड्युटी होती, जॉबवरून सुटल्याबरोबर मी रांगेत लागलो। बर्डीपासून इथपर्यंत शोधत आलो आहे। आता याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। काल सकाळपासून ट्रक चालकाने ट्रक रोखून धरल्यामुळे जी भीती निर्माण झाली होती आणि पेट्रोल संपेल अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती। लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, त्यामुळे काल सकाळपासूनच जे आहे पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली होती। रात्री मोठ्या प्रमाणात ही गर्दी वाढली होती, त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर जे आहे पेट्रोल जे होतं ते संपलेलं होतं। मात्र आताची परिस्थिती जी आहे सकाळी सुद्धा तशाच पद्धतीचं वातावरण जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच अशा पद्धतीची जी भीती आहे ते अनेक ग्राहकांना जे आहे पेट्रोल दुचाकी धारकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मध्यरात्री होतं की रात्रीची परिस्थिती अशाच पद्धतीनं जी गर्दी होती ती पेट्रोल पंपावर पाहायला मिळत होती। आज जी पेट्रोल असोसिएशनकडून जी माहिती मिळते आहे, काल सकाळपासूनच जो होता ट्रक चालकांनी रस्त्यांवर आपले ट्रक जे आहे थांबवले होते, त्यामुळे टँकर जे आहे ते शहरामध्ये पोहोचू शकले नाही। आज तशी कुठलीही गोष्ट कानावर पडत नसली तरी लोकांमध्ये मात्र अजूनही भीती आहे, त्यामुळे लोकांनी सकाळपासूनच जे आहे ते या पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र जर आज कुठेतरी रस्त्यांवर वाहनं अडवण्यात आली नाही आणि पेट्रोल टँकरना जर रस्ता मार्ग मोकळा राहिला तर शहरात पेट्रोल उपलब्ध राहील। मात्र भीती जी आहे ती लोकांमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज।